विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत मायबोली सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये आणि आपण आता बसलेलो आहोत सबनीस फॅमिली सोबत। 7 ऑक्टोबरला फॅमिली कट्टा हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय आणि या सिनेमाच्या माध्यमातून अजून एक खास गोष्ट म्हणजे वंदनाताई पहिल्यांदा प्रोड्युसर म्हणून सुद्धा पुढे येत आहेत। तर त्याच्याबद्दल आधी अभिनंदन आणि टाळ्या। आणि बाप्पा पावलेलाच आहे तुम्हाला ऑलरेडी। पण वंदनाताई जसं मी आता म्हणाले की निर्मातीच्या भूमिकेत आता तुम्ही आलेल्या आहात, तर तो एक्सपिरियन्स आधी मला सुरुवातीला ऐकायला आवडेल। फार कठीण होतं ग या सगळ्या कलाकारांना घेऊन एकत्र काम करणं। दिलीप काकांना सांगू आम्हाला विचार की त्या प्रोड्युसर म्हणून कशा आहे? हा ते जास्त बरोबर। मी सांगतो मी बऱ्याच प्रोडक्शन मध्ये कामं केली, पण या सिस्टर कन्सर्न मध्ये आमचे लाड केले खरं सांगतो राणीनी। तर त्याच्यामुळे एक कसं जिव्हाळा आणि कसं वेगळी दिलीप सरांचे लाड करायला लागतात म्हणजे नेमकं काय? अगं त्याला छान खायला घालणं, तो आल्याबरोबर पहिलं विचारायचा। मी एवढं बोलतो तेवढं खात नाही, मध्ये दर 2 तासाला गालगुच्चे खायला लागतो, तेवढे ते लाड करायचे नाही। पण सगळ्यांनीच म्हणजे मी प्रोड्युसर असल्यामुळे सगळ्यांनी मला इतकं कोऑपरेट केलं, कारण आमचा मुक्काम एकाच ठिकाणी पुण्याला आम्ही 25 दिवस शूटिंग केलं, त्यातले 12-15 दिवस सगळेजण आम्ही एकत्र होतो। प्रत्येकाचं एक वेगळं कुटुंब असं, त्यामुळे आमचं फॅमिली वेगळी एक तयार झाली। आणि ह्या रोलसाठी जे आर्टिस्ट मला मनात होते ते सगळे मला मिळाले। जो सही रोल करू शकते तो दुसरं कोणी करू शकणार नाही, गौरी जी करेल दिसेल ती दुसरी कोणी करू शकणार नाही। आलोक राजवाडे यंग आमचा नातू दुसरा जो अमेरिकेला असतो तो, संजय खापरे तो कोकणातला राहणारा मुलगा, किरण करमरकर, सचिन देशपांडे, प्रतीक्षा लोणकर आणि सुलेखा, अशा आमचं एवढं मोठं कुटुंब आणि ह्या निमित्ताने एकत्र येणार आहे। मुख्य म्हणजे या फिल्मचा USP हाच आहे की एकत्र कुटुंबात जेव्हा आपण जमतो तेव्हा हसी मजाक, वेगवेगळ्या प्रकारची स्वभावाची माणसं असल्यामुळे राग, लोभ, द्वेष, भांडणं, काही गैरसमज हे सुद्धा असतात, पण प्रेम जिव्हाळा पण असतं। तर तो सगळा मिळून आला की जे तयार होतं ते फॅमिली कट्टा। आता असं म्हणाल्या वंदनाताई की हा प्रेम जिव्हाळा असतो आणि तोच एक फॅमिली बनवतो। मंजू म्हणून हे प्रेम किती मिळालंय? कॅरेक्टर विषयी आता मला ऐकायचंय तुझ्या। खूप मिळालंय आणि खूप वर्ष नाही पण मिळालंय, कारण तिचं लग्न झाल्यावरती सासरी जाते आणि त्याच्यानंतर खूप वर्षांनी ती येते आहे परत। आणि आईच्या हातची साबुदाण्याची खिचडी खायला अशी आतुरलेली आहे। सो आईंची आणि बहीणची एक संकल्पना आहे की सगळ्यांना गिफ्ट्स मिळतात। सो काय काय गिफ्ट्स आहेत ते जाणून घ्यायला पण आम्ही खूप उत्सुक आहोत। आणि मेनली तर जेवण आणि प्रत्येकाच्या आवडीचं। हा म्हणजे कोणाला पोहे आवडतात, कोणाला उपमा आवडतो, कोणाला पराठे आवडतात, ते सगळ्यांना सगळं त्यांचं मिळणार। CKP कुटुंब सबनी दाखवलंय, त्यामुळे त्यातले जे काही खासियत आहेत खाण्याच्या त्या सगळ्या मच्छी मटण सगळं सोडे घातलेले आणि भाईंचं प्रेम म्हणजे भाईंच्या प्रेमाला मंजू कायमच मायेला कायमच आतुर असते। सो त्याच्यासाठी सुद्धा ती परत येते आणि पुढे मग ती आल्यानंतर काय काय होते ते तुम्ही बघाल 7 ऑक्टोबरला। आणि त्या फिल्म मध्ये एक फार इंटरेस्टिंग स्टोरी डेव्हलप होते। तर शेंडेफळ आहेस ना मला वाटतं गौरी? सगळ्यात नाव तुझं तन्वी शेंडेफळ असल्यामुळे लाड तर खूप असणार आहेत भाईंचे आणि आईचे भयंकर। आणि त्यात मी ऍक्टर आहे, त्यामुळे जितकं मला माझं कौतुक नाहीये तितकं त्यांनी मला पॅम्पर केलेलं आहे। सगळ्या म्हणजे जवळपास जिथे आमचा बंगला आहे पुण्यात त्या आसपासच्या सगळ्या बंगल्यांना माहिती आहे की माझं 7ला टेलिकास्ट आहे, त्यामुळे ते टायटल ट्रॅक पण मिस नाही होत आणि एकही सीन मिस नाही होत। आणि हे दोघंही सगळी कामं सोडून किंवा जर काही काम करायचं असेल तर तो एपिसोड बघता बघता काम करणार आहे, त्याचा ब्रेक पण मिस करत नाहीत। आणि त्यामुळे तिला ते खूप काय म्हणा बोनस पॉईंट्स आहेत की आजी आजोबांचं इतकं प्रेम मिळत आहे। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, गेले काही दिवस मीच सोशल मीडियावर तुमचं प्रमोशन बघतेय मुंबईत, आणि तेही गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला हे प्रमोशन करण्याची संधी मिळाली। नेमका तो अगदी व्यवस्थित पिरियड तुम्हाला मिळाला, तो एक्सपिरियन्स मला ऐकायचा आहे। आमचा लालबागचा राजा झाला, आमचा चिंचपोकळीचं गणेश गल्ली, हे सगळे नेहमी एरवी जातोच आम्ही दर्शन घ्यायला, कारण फार विश्वास आहे त्या गणपतीचं। एकदा दर्शन घेतलं की आम्हाला बरं वाटतं, की असं वाटतं की चला सगळं पुढचं वर्ष आपलं चांगलं जाणार। तसं आम्ही ह्या निमित्ताने फॅमिली कट्ट्याला बरोबर घेऊन मी आणि दिलीप ॲज अ हेड ऑफ द फॅमिली आम्ही जाऊन आलो आणि सगळ्यांच्या सुखासाठी आम्ही वंदन करून आलो आहे। आणि या फिल्मचं पण चांगलं होणार आहे याची खात्रीच आहे, गणपती आमच्या पाठीशी आहेत। तर तुम्ही जसं आता दोघं जण म्हणालात की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात तुम्हाला जायला मिळालं, त्या दृष्टीने तुम्हाला बाप्पा पावणारच आहे, पण तरीही या सणाचं
या गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत चाललंय, ज्याच्याविषयी थोडंसं मगाशी आपण बोललो, पण असं वाटतं का की हे खूपच जास्त बदलतंय? जशा मुंबईत सिमेंटच्या बिल्डिंग उंच उंच होत चालल्या तसेच गणपतीची मूर्ती पण उंच उंच होत चालली आहे, जी नको आहे खरी व्हायला. पण मला आत्ता 2 ठिकाणी असं आढळून आलं की मूर्ती मोठी असली तरी तीच मूर्ती प्रिझर्व करतात आणि मग त्याच्याबरोबर छोट्या मूर्तीची पूजा करून तिचं विसर्जन करतात. आता ही सुद्धा मूर्ती आहे, ही हौदात जाऊन विसर्जन, समुद्रात नाही. या दृष्टीनेच मायबोलीने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की यावर्षीचे ज्यांचे बाप्पा घरात विराजमान झालेले आहेत त्यांनी कृपया ते कृत्रिम तलावांमध्ये त्याचं विसर्जन करावं. दिलीप सर, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनेक ठिकाणी पाहतो तेव्हा मला खूप बरं वाटतं की हे एक इको फ्रेंडली गणपती किंवा हौदात हे करणं, स्वतःच्या घरातील बादलीमध्ये बुडवणं, म्हणजे याचा प्रदूषण होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणं, हे मला खूप लक्षणीय वाटतं. आता मी मागच्या वर्षी ह्याला गेले होते स्वित्झर्लंडला, तर त्यांनी सबत मूर्तीची पूजा केली, सगळं केलं, उत्तर पूजा केली आणि तिथेच एवढी बादली आणली होती आणि त्यात तिथे त्यांनी, म्हणजे हे तुम्ही बाहेर देशात जिथे परवानगी नाही तिथे करता, मग आपल्या देशाचं नुकसान तुम्ही का करता? अवेअरनेस हा येतोय नक्की, येतोय, वाढत पण तो फार मोठ्या प्रमाणात, आणि तुमच्यासारख्या चॅनलनी जर ते हातात घेतलं तर सहज होईल. आणि सई, गौरीचं विसर्जन कुठे करावं? नवी मुंबईमध्ये. माझ्या घरी चालेल, माझ्या घरी चालेल. विराजमान होईल ती, विसर्जित नाही होणार. चालेल चालेल, मला चालेल. क्या बात आहे. पण खरं सांगू का, भाई आणि आई आणि वंदना ताई आणि दिलीप भैया की तुमच्यासारखी जर फॅमिली असेल आणि तुमच्यासारखा अवेअरनेस ठेवणाऱ्या फॅमिली जर असतील ना, तर हा प्रसंग आता येणारच नाही याच्या पुढे. तर मला वाटतं सबनीसांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि या बाबतीत आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं विसर्जन हे आपण कृत्रिम तलावामध्येच करूया. आणि मायबोलीच्या या इनिशिएटिव्हला तुम्ही सगळेच मनापासून साथ द्याल, सबनीस फॅमिलीप्रमाणेच. आता इतक्या छान गप्पा झालेल्या आहेत आणि इतका छान वेळ आपण एकत्र घालवला आहे. आता बाप्पाची आरती करूया आणि मला वाटतं छान मग त्याच्यानंतर मला प्रसाद खायला मिळेलच. नक्कीच. नक्की. चला. करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर उती शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव, रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जैत मुकुट शोभतो बरा, रुंडुरली नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीनाथ मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र चुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की जय.